तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भैयाजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल. विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलेला आहे. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही, असं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं होतं. त्यानंतर अधिवेशन सभागृहात त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले. तर शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही ठाकरे बंधूंनी भैया जोशींवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं असून भैयाजी जोशींच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राज ठाकरेंच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वतःची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये शिकवता, अशा शब्दात सदावर्तांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. भैयाजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठा आहे. या देशात कुठेही भाषेची सक्ती करणं गैर आहे. विविध भाषा ही या देशाचं सौंदर्याचं प्रतीक असून देशाच्या सहिष्णुतेचं ते दर्शन त्यातून होत असतं, असं म्हणत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. संविधानानुसार भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही. भाषेची सक्ती करणं हे मुघली विचारांचं प्रतीक आहे, असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सदावर्ते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ठाकरेंनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आणि त्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली, असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.